मनोज जरांगे वारंवार धमकी देत आहेत की सरकारने जर हैदराबाद गॅझेट विषयीचा जो जी आर काढलाय त्याला ओबीसी नेत्यांनी कोर्टात चॅलेंज केलं तर आपणही 1994 साली जो जी आर काढण्यात आला होता त्या विरोधात कोर्टात जाऊ. एक प्रकारे मनोज जरांगे हे संपूर्ण ओबीसी आरक्षणालाच पर्यायाने मंडल आयोगाला चॅलेंज करतायत असं आपण म्हणू शकतो. मनोज जरांगेच्या भूमिकेवरून धनगर आणि वंजारी समाजातून जास्त विरोध होताना दिसते, कारण 1994च्या जी आर नंतरच धनगर आणि वंजारी समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं होतं. त्यामुळे धनगर आणि वंजारी समाजाच्या आरक्षणाला जरांगे धक्का देऊ शकतात का ही चर्चा आहे. असं खरंच होऊ शकतं का, तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. 1953 साली पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी पहिल्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली होती. त्याला काका कालेलकर आयोग असंही म्हटलं गेलं. काका कालेलकर आयोगाने 1955 मध्ये ओबीसींबाबत अहवाल दिला होता, पण त्यांच्या शिफारसी सरकारने त्यावेळी मान्य केल्या नाही. पण त्यामुळेच भारतात पहिल्यांदा ओबीसींची खरी परिस्थिती समोर आली आणि मंडल आयोगाचा पाया तिथेच रचला गेल्याचं बोललं जातं. त्यानंतर 1961 साली महाराष्ट्रात बी.डी. देशमुख समिती गठीत करण्यात आली. बी.डी. देशमुख समितीने राज्यातील मागासवर्गीय समाजाचा अभ्यास करून 1964 मध्ये अहवाल दिला, ज्यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी 180 जातींची यादी देण्यात आली होती, ज्यात कुणबी जातीचाही समावेश होता. मराठा जातीचा उल्लेख मात्र त्यात करण्यात आला नव्हता. या समितीच्या अहवालानंतर 1965 मध्ये शासनाने जी.आर काढत महाराष्ट्रात 4 वर्गात आरक्षण दिलं. त्यानुसार अनुसूचित जाती एससी 13%, अनुसूचित जमाती एसटी 7%, भटके आणि विमुक्त जमाती विजयएनटी 4% आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी 10%, असं एकूण 34% आरक्षण 1965 मध्ये देण्यात आलं. तेव्हा धनगर आणि वंजारी हा समाज ओबीसीमध्ये मोडत होता. पुढे जाऊन 1967 मध्ये शासनाने जी.आर काढत तेली आणि माळी या 2 जातींचा समावेश ओबीसीमध्ये केला. 1990 मध्ये देशात मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आल्या आणि मंडल आयोगानंतर महाराष्ट्राचं पुढं गणित बदललं. त्यात पुढे जाऊन देशात आरक्षणाची मर्यादा 50% असावी असा निर्णय सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात दिला होता. 1990 मध्ये देशात मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या. त्याच दरम्यान महाराष्ट्रातही पहिल्यांदाच आरक्षणाची मर्यादा 34 वरून 36% गेली. 1992 मध्ये धनगर आणि वंजारी यांना ओबीसीतून काढून विजयएनटी मध्ये टाकण्यात आलं. या निर्णयामागे गोपीनाथ मुंडे आणि इतर धनगर नेते असल्याचं बोललं जातं. आणि भटके विमुक्तांचं आरक्षण 4% 6% गेलं. त्यानंतर सर्वात मोठा निर्णय 1994 मध्ये घेतला गेला, ज्याला मनोज जरांगे चॅलेंज देण्याची धमकी देतात. शरद पवार मुख्यमंत्री असताना 1994 मध्ये सरकारने विविध जी.आर काढून महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या आणि आरक्षणाची मर्यादा 36% 50% गेली. या जी.आर नंतर विजयएनटीचं आरक्षण 6% 11% गेलं आणि त्यात उपवर्ग म्हणजेच सब कॅटेगरी करून आरक्षण दिलं गेलं. तर ओबीसींचं आरक्षण हे 10% 19% गेलं. या जी.आरमुळे विजयएनटीचं 5% आणि ओबीसींचं 9% असं 14% आरक्षण महाराष्ट्रात वाढवण्यात आलं आणि महाराष्ट्रात आरक्षणाचे नवीन प्रवर्ग देखील करण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जाती एससी 13%, अनुसूचित जमाती एसटी 7%, विमुक्त जाती डीटी 3%, भटक्या जमाती एनटीबी 2.5%, एनटीसी धनगर 3.5%, एनटीडी वंजारी 2% आणि इतर मागासवर्गीय ओबीसी 19%, असं 50% आरक्षण महाराष्ट्रात झालं आणि 50% आरक्षणाची मर्यादाही पूर्ण झाली. यामध्ये मंडल आयोगाने शिफारसी केलेल्या जातींचा त्या प्रवर्गात समावेश करण्यात आला होता, ज्यात कुणबी ही जातही होती. पुढे जाऊन एसबीसी वर्गात काही जातींना समावेश करून नोकरीत 2% देखील आरक्षण देण्यात आलं. अशा प्रकारे राज्यात आरक्षणाची मर्यादा 52% झाली. पुढे महाराष्ट्रातील या नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाचा कायदा महाराष्ट्र सरकारने बनवला आणि या आरक्षणाला कायदेशीर मान्यता देखील मिळाली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 या कायद्याला सन 2004चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 8 म्हणून ओळखलं जातं. हा कायदा राज्यातील सार्वजनिक सेवा आणि पदांमधील आरक्षणाशी संबंधित आहे, ज्यामध्ये आरक्षणाविषयी तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मनोज जरांगे ज्या 1994च्या जी.आरला चॅलेंज देण्याच्या गोष्टी करतायत, त्याच जी.आरला या कायद्यामुळे संरक्षण मिळाल्याचं बोललं जातं. ज्यामुळे मनोज जरांगे जरी 1994च्या जी.आर विरोधात कोर्टात गेले तरी विशेष असं काही घडणार नाही असंच अनेकांना वाटतं. पुढे जाऊन महाराष्ट्रात आरक्षणासंबंधी वेगवेगळे निर्णयही घेतले गेले. अनेक जातींचा विविध प्रवर्गात समावेश झाला. ओबीसीमध्येही जाती वाढल्या. मात्र मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं, ते कोर्टात टिकलं नाही. आता पुन्हा एससी-बीसी मधून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलंय. तर ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून 10% आरक्षण महाराष्ट्रात आर्थिक दुर्बल घटकांना आहे. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा महाराष्ट्रात 72% गेली. 50% मर्यादा असल्यामुळे एससी-बीसीचं आरक्षण टिकणार नाही ही भीती मराठा समाजाला आहे. त्यातूनच कुणबी आरक्षण मिळावं यासाठीच प्रयत्न केले जात आहेत. कुणबी जातीला कायदेशीरपणे ओबीसीमधून आरक्षण आहे. आता सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत
कागदोपत्री जे सिद्ध करतील अशा मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला जाणार आहे. मात्र या जी आरला ओबीसी नेत्यांनी मात्र विरोध केलाय आणि कोर्टात याचिकाही दाखल केली आहे. त्यातूनच थेट 1994च्या जी आरचा उल्लेख केला गेला जो ओबीसी संबंधी होता. आता खरंच मनोज जरांगे 1994च्या जी आरला चॅलेंज करतात का? धनगर बंजाऱ्यांच्या वेगळ्या आरक्षणावर आक्षेप घेतात का? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर सरकारने जो जी आर काढलाय तो थेट आरक्षण देणारा नसून कुणबी नोंदी शोधण्यासाठी आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घ्यायचा आहे. ज्यांची कागदपत्र सापडतील, जे नियमात बसतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. आणि कुणबी मराठा किंवा मराठा कुणबीचा समावेश ओबीसीतच असल्यामुळे त्यांना आरक्षण देण्यासाठी वेगळं काही सरकारला करावं लागणार नाहीये. पण यामुळे नक्कीच सरसकट मराठा समाज हा ओबीसी जाणार नाही, हेच अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे आता किती कुणबी नोंदी सापडतात आणि आरक्षणावरून काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगे दावा करतात तसं कुणबी नोंदी सापडतील का? तितक्या मोठ्या प्रमाणावर समाज हा आरक्षणात जाईल का? आणि जर तो गेला नाही, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही, ते पुढे काय करतील ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आणि एकूणच जो काही 1994चा जी आर आहे, मनोज जरांगेंचा जो दावा आहे, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.